गाजतयो सोहळा बाडोली गावसारा लागला या नाचाला सतुबाई आईचा गाजतयो सोहळा बाडोली गावसारा लागला या नाचाला सतुबाई आईचा गाजतयो सोहळा बाडोली गावसारा लागला या नाचाला सतुबाई आईचा गाजतयो सोहळा बाडोली गावसारा लागला या नाचाला आणि त्यातून जो संघ विजय होईल तो अंतिम 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडा गेम स्पीडअप करा. 4-4 षटकांचा खेळ असेल दोन्ही डाबांसाठी आणि त्यानंतर सिद्धिविनायक तलावपाडा संघ वाट पाहतोय की आमच्या विरोधात कुठला संघ खेळेल. मी काय म्हणतो पहिल्या दिवशी एकच टीम काढले का? एकच काढले ना, म्हणजे 5च टीम असतील. उद्या पण 8 टीम आहेत. मला वाटलं म्हणजे कसं सांगू तुला षटक क्रमांक पहिला. या वेळेला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली असती, झेल सुटला इथे आणि फलंदाज मात्र थँक्यू सो मच म्हटलं असेल त्याने. झेल सुटल्यानंतर पहिली धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बघा रिप्लेच्या माध्यमातून अगदी सोपा झेल होता, हिलून सुद्धा दिलं नव्हतं. फ्री होम डिलिव्हरी इथे होती परंतु ते डिलिव्हरी स्वीकारण्यास अपयश आलं आणि पहिल्या चेंडूवर स्वागतच्या झेल सुटलाय. एक धाव खर्च सुद्धा झाली. रोहित नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला व्यंकटेश आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रेम पाहिजे आपल्या भाषेवर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खूपच बाहेर होता. उजव्या स्टीच्या चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय
अतिरिक्त धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश डोंगरीपाडा 2 धावांवर खेळतोय. इथून फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक वाट पाहतोय चेंडूची आणि अलगद झेल झेलला गेला. आशिष चांगला पद्धतीने मात्र आशिषने चेंडूला झेललं गेलं आणि व्यंकटेशला मात्र एका चांगल्या बॅटरला स्वस्तात माघारी धाडलंय. 2 या धावसंख्येवर पहिला हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं. चेंडूला बघितलं आणि लगेच फटका खेळला गेला होता. चांगला फटका खेळला गेला होता परंतु उंची जास्त गेली आणि लांबी कमी आणि हेच कारण आपण पाहतोय विकेटचं होतंय पतन. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. प्रितेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वागत. चांगली गोलंदाजी करताना पहिला चेंडू झेल सुटला होता त्यानंतर वाईट बॉल त्यानंतर झेल बाद. चांगली गोलंदाजी होताना 2 चेंडूंचा खेळ होताना 2 बाद 1 1 बाद 2. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय आणि तिथे एकाच रुळावर 2 गाड्या आल्या होत्या परंतु माघारी गेले. तिसऱ्या पंचांची घेतली गेली मदत. इथे आता पंच दर्शवतील. तिसरे पंच आहेत आमचे महेंद्र भोईर साहेब. आपण यायचं आहे. इथे डिसिजन पेंडिंग आहे. OUT आणि फलंदाज इथे बाद होताना आत्महत्या केली गेली इथे कारण बॅट खूप वर राहिली आणि एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता नॉनस्ट्राइक एंडचा फलंदाज परंतु तो इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई माऊली डोंगरे हा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपण पाहतोय 2 बाद 3. थोडीशी बिकट स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रितेश आल्या पावली परत गेला. 1 चेंडू 1 धाव 600च्या स्ट्राईक रेटने 100च्या स्ट्राईक रेटने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि बाद झालाय. धावबाद होणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तुम्ही एक चांगले बॅटर आहेत. तुम्हाला पहिल्या षटकामध्ये एवढी घाई करायची गरज नव्हती. जरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला असता तरी रोहित सुद्धा बाद होऊ शकला असता कारण रोहित पूर्णपणे एकाच धावेवर त्याने समाधान मानलं होतं. स्वागत केलंय त्याने फलंदाजांचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. प्रणय गरतने हाच प्रयत्न केला होता उमरोळी संघाविरुद्ध आणि माकणे संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. कदाचित तिथे माकणे संघ विजय झाला असता तर खूप मोठे उलटफेर पाहायला मिळाले असते परंतु उमरोळी संघ मात्र त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आणि दिमागदार प्रवेश त्याने अंतिम 5 मध्ये केला. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं होतं. चेंडू कलेक्ट करण्यामध्ये यश आलं नाही आणि 1 धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूंचा खेळ होताना 2 बाद 5. श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना स्वागत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेळेला थोडीशी उंची दिली होती चेंडूला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने षटक संपलंय. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 2 गडी बाद. पहिला डाव सुरू आहे. श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेतोय छोटासा ब्रेक.
याच गावातील सुपुत्र हळदी किंग जयेश पाटील यांच्या आवाजामध्ये आपण हे गाणं ऐकलं. बहाडोली प्रीमियर लीग वर सुद्धा गाणं जयेश पाटील यांच्या आवाजामध्ये आपण ऐकतोय. सुरेख आवाज त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. पाच धावा धावफलकावर आणि 2 गडी बाद. रोहित आणि साहिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. हाच तो साहिल ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 39 धावांवर धावबाद झाला होता. इथे पहिल्याच चेंडूला बघा तो वॅगन व्हील दाखवलं होतं गौरव पाटील यांनी 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून. साहिलचं जे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 39 धावा कशा पद्धतीने कुठल्या होत्या त्याने, आणि तोच फॉर्म्युला इथे सुद्धा त्याने चालू केला. आल्या आल्या मात्र स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळण्यास सुरुवात केली त्याने. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय चौकार येतोय. चांगली मात्र रणनी ती आखली गेली, कारण आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे तिथे. शॉर्ट फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध आहे. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ होताना 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. साहिलचा जर आपण विचार केला तर शरीरयष्टी खूप सुंदर आहे आणि लवचिक शरीर ज्या खेळाडूचं असतं तो खेळाडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय. थोडंसं जर शरीर जास्त असलं तर ह्या पद्धतीचे फटके खेळण्यास त्याला अडचण होते आणि ती साहिलला होताना दिसत नाही. चांगला फटका खेळतोय रोहित. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पापनी लवते न लवते तोपर्यंत दुसरी धाव घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच खूप छान रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खेळपट्टी आहे आणि त्यामधील दोघांची धावण्याची गती आहे ती लाजवाब पाहायला मिळते. आशिष गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आशिष. रिव्हर्स फटका तेवढाच पॉवरफुल पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय ओव्हर द रोप. 4 धावांकरिता येतोय चौकार. येतोय छोटासा ब्रेक. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आशिष याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. आणि इथे चेंडू तर अडवला गेला होता. पंच दर्शवतात की इनसाइड एज लागले आहे, त्यामुळेच हा खेळाडू वाचला इथे. कारण पंचांचा हात आपण पाहिला तर दर्शवलं त्यांनी की एज लागले आणि त्याच कारणास्तव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू होता. ॲब्सोल्युटली प्लम पकडलं गेलं. इथे पायचीत पकडलं गेलंय. क्लीन मिडल स्टंपला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून फलंदाज रोहितला माघारी जावं लागेल. घेतोय आम्ही इथे ब्रेक आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कृणाल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 वर 3 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश डोंगरीपाडा या संघाची. डोंगरीपाडा संघ पहिल्या 1-2 षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करतोय आणि त्यानंतर आक्रमक होतोय. ही त्यांची आतापर्यंतची खासियत आहे. इथून येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूमध्ये
कशा पद्धतीची फलंदाजी करतील हे दोन बॅटर हे सुद्धा पाहावं लागेल, कारण आता 4 षटकांचा खेळ आहे. इथून तुम्हाला 12 चेंडू आहे, 12 चेंडूंवर अटॅक करावं लागेल आणि त्यासाठी साहिल सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या समोरच्या एंडने गोलंदाजी करतोय, त्या बाजूच्या एंडने मिस्टर करण आपल्याला पाहायला मिळेल. करण गोलंदाज तयार होताना किणी असं त्याच्या टी शर्टवर आपल्याला नाव पाहायला मिळतंय. त्याची जर्सी आपल्याला पाहायला मिळाली. आणि 6 सीटर स्पोर्ट्सची ही आणखीन एक खासियत आहे की खेळाडूला झूम करतात, त्याच्या पाठीमागे जे नाव आहे ते नाव दाखवलं जातं. गोलंदाज तयार होताना पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धावेमध्ये भर होताना पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आई माऊली डोंगरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर करण. वाह, काय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर करण. धावतोय करण, चेंडू हाताळण्यासाठी तयार. फटका तर व्यवस्थित खेळला नाही. इथून शॉर्ट स्क्वेअर लेगवरून चेंडू गेलाय थोडासा पुढे. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावेनंतर धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अति महत्वाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथून आपण पाहिलं, चेंडूला बघितलं, वळला आणि काय झेल जबरदस्त. 1983च्या वर्ल्ड कपची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. कपिल देव सरांनी ज्या पद्धतीने झेल घेतला होता त्याची आठवण इथे आपल्याला झाली. झेल घेणारा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेशने चांगला झेल पकडला आणि फलंदाज बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळाला, बाद झाला. आणि पहिली झेल तिथे सोपी झेल होती ती सुटली होती, सोपा झेल सुटला होता त्याच्या हातातून. आणि इथे आपण असं गृहीत धरलं होतं की हा झेल होऊ शकत नाही आणि तो झेल घेतला. दीपक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. केसांवरून मलिंगा वाटतोय, परंतु बॅटिंगसाठी आलाय, म्हणजे बॅटिंग चांगली करावी लागेल त्याला. दीपक मलिंगाच बोलतात ही सुद्धा माहिती आमच्यापर्यंत आली. आणि बघा काय काय आहे दीपकमध्ये. बॅटिंगसाठी आलाय आणि म्हणतात मलिंगा आणि जर्सी आहे रोहित शर्माची 45. करण गोलंदाज तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण पाहिलं दीपकचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक थांबला होता तिथे, वाट बघत होता चेंडूची. कदाचित त्याला असं वाटलं असेल की चेंडू माझ्यापर्यंत पोहोचेल, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लेझी राहिला आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचलला. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावा झाल्या धावफलकावर 21. 21 धावा लागल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2.4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 8 चेंडू तुमच्याकडे आहेत. तुमची गुणवत्ता सिद्ध करायची असेल, तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर इथून 8 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 20 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. नाहीतर आई माऊली डोंगरी हा संघ, आई माऊली डोंगरे मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यंग स्टार माकणे चषक 2026 पर्व 3 ही स्पर्धा आपण पाहतोय. फटका तर चांगला आहे, परंतु हवेमध्ये आहे चेंडू. इथे झेल होईल का? झेल सुटला इथे. स्वागतच्या हातामधून त्याने चेंडूचं स्वागत करायला हवं होतं, ते करता आलं नाही आणि 2 धावा येतात. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेला आपण पाहिलं दीपकने कशा पद्धतीने फटका खेळलाय. रिप्लेच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहतोय. कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क करतोय, चेंडूवरचा कापूस सुद्धा दाखवला जातोय. यज्ञेश भोईर
इयत्ता 9वी मध्ये शिकतोय. आणि तुषार हा असा कॅमेरामॅन आहे की जो चेंडू फॉलो करण्यामध्ये मात्र माहिर आहे. जबरदस्त, अप्रतिम. इथे आपण पाहिलं तर कृणाल अजूनपर्यंत एकाही चेंडूचा सामना केला नाही. दीपकने 3 चेंडूमध्ये 4 धावा केल्या. 23 धावा झाल्या धावफलकावर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. बघा, या 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण शटल बघितली. इथे ट्रॅफिक पोलीस आहेत, हवालदार, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पक्षी कबूतर जास्त आहेत इथे आणि ते सुद्धा पाहायला मिळतात. बाहेर देशातून पक्षी भरपूर आले तिथे, ते सुद्धा दाखवले जातील. प्लास्टिक खायला आलेत. इथे आपण पाहतोय 23 धावा झालेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा एकंदरीत खेळ होते. कालच्या दिवसामध्ये सुंदर दृश्य होतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये समोर जबरदस्त पक्षी आले होते. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळते कल्पेश, ज्याने एक सुरेख झेल घेतला. फटका चांगला खेळलाय. दुसऱ्या धाबेचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि बघा, चेंडूने सुद्धा मैदानाने साथ दिली म्हणावं लागेल, कारण एक दगड होता, त्या दगडाला चेंडू अडला आणि तिथे स्टॉप झाला. त्यामुळे दुसरी धाव नक्कीच मिळेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कल्पेश. पहिल्या चेंडूवर आलेल्या 2 धावा, 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. इथून 5 चेंडू चांगले हाताळले तर आई माऊली डोंगरे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल मजबूत स्थितीमध्ये. आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ सुद्धा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु ते 2 फटके खेळावे लागतील. दीपक आणि कृणाल 2 चेंडूमध्ये 2 धावांवर खेळतोय. त्याला आता रिक्स घ्यावी लागेल आणि रिक्स घेतलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहे का चेंडू खाली, तर इथे झेल सुटलाय. झेल सुटला. परिणाम बघा किती धावा येतील, तर 3 धावा पळून पूर्ण केल्यात. झेल सुटल्यानंतर ह्या 3 धावा सामन्याच्या निकालानंतर आपल्याला स्पष्ट समजेल की ह्या 3 धावांचं महत्व काय होतं. 28 धावा धावफलकावर लागल्यात. श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आई माऊली डोंगरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याशा चुका होत्यात क्षेत्ररक्षणामध्ये. 3 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत. इथून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. धावा झाल्या धावफलकावर 29. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 29 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात श्री गणेश डोंगरीपाडा या संघाच्या. 5वा चेंडू असेल षटक क्रमांक 4. इथून आपण बघितलं तर फटक्याची निवड केली गेली. चांगल्या फटक्याची डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळलं गेलं होतं. इथून डायरेक्ट फेकी झाली आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर कृणाल. थँक्यू. बंटी आलाय नवीन मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडूचा खेळ करण्यासाठी बंटीला मैदानाच्या आतमध्ये बोलवलंय. बंटीला एकच चेंडू मिळेल खेळायला, तर एका चेंडूवर किती धावा जमवतोय. एखाद मोठा फटका आला, 35-36 धावा झाल्या धावफलकावर, तर एक सेट टार्गेट पाहायला मिळेल. आणि इथून उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि दीपक स्ट्राईकला आलाय. पंचांच्या इशाऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. बोट वर झालंय आणि फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. तर इथून 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय.
30 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात विजयासाठी 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल आई माऊली डोंगरे या संघाला. आपण पाहतोय 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून जे बांधकाम सुरू आहे ते सुद्धा दाखवलं जातंय. कॅमेरा वर्क सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची ही बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन 24 चेंडू आणि 31 धावा. प्रेक्षक दाखवा दादा, प्रेक्षक यज्ञेश दादा कसं बघतो बघा डोले वाटार. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. यानंतर आमचे साथी समालोचक मंथनजी घरत आपल्याशी जोडले जातील. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या ऐकूया आपण पालघर नवलीचा आवाज. मंथनजी घरत, धन्यवाद. धन्यवाद मनोजी पाटील, अतिशय सुंदर आवाज त्यांचा आपण ऐकत आहात. हे प्रेक्षक वर्ग आपण पाहताय या स्पर्धेची मात्र आपण पाहताय तर हे क्रिकेट अनुभवत आहेत. आणि उद्याचा दिवस जर आपण पाहिला तर शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आणि उद्याच्या दिवसात याच वेळेत आपल्याला समजेल की कुठला संघ चॅम्पियन बनेल. जागा मिळेल तिथे बसून मात्र हे सर्व क्रिकेट प्रेमी तलावपाडा संघ आता मात्र वाट पाहतोय की यातील विजेत्या संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे. बघा, खऱ्या खेळाडूंची ओळख हीच असते की ज्या संघासोबत आपल्याला खेळायचं त्या संघांचा खेळ ते पाहतात आणि त्यानंतर जेव्हा ते इन ॲक्शनमध्ये मैदानामध्ये येतात तेव्हा ती रणनीती, ती स्ट्रॅटेजी ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते. चला, 2 सलामीवीर फलंदाज जास्त वेळ न घेता लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. यंगस्टार चषक मागणे आपण पाहत आहेत. वर्ष 3रं आणि 3ऱ्या वर्षात हे दमदार शानदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ॲक्वा थर्स्ट या ठिकाणी आपण पाहताय. आमचं कॅमेरामन दर्शवत असताना हिमालय ॲक्वा प्रोडक्ट नक्की एक मेसेज दिला जातोय की खेळाडूंनो, जेव्हा तुम्ही खेळत असता उन्हामध्ये, उन्हातानामध्ये, तेव्हा पाणी जास्तीत जास्त प्या, जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. कारण की अशा घटना आपण बऱ्याचदा पाहतो क्रिकेटमध्ये की फलंदाज षटकार मारतो त्यानंतर त्याला तो सनस्ट्रोक येतो आणि तिथे दुर्दैवीरित्या अशा घटना बऱ्याचदा पाहिल्यात. आणि तो मेसेज आमचे कॅमेरामन तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून जरूर पाणी प्या आणि स्वस्थ राहा हे जरूर आपल्याला पाहायला मिळते. चला, 2 बॅटर या चर्चा तर होतच राहतील. लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा कारण की याच्यानंतर अजूनही एक मॅच बाकी आहे. श्री गणेश डोंगरीपाडा संघाने 4 षटकांमध्ये 30 धावा बनवल्या, 31चं लक्ष समोर ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर फलंदाज आपण आता पाहतोय दाखल झालेले आहेत मैदानाच्या दिशेने. अमित आणि अक्षय अशी जोडी आपण पाहतोय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्या गोष्टी देखील पाहणं तितकाच महत्वाचं आहे. दोन पंच आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना राकेशजी राऊत आणि नितेशजी कंदम यांना आपण पाहताय. बघा, पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. स्पर्धा जर आपण पाहिलं की ती भूमिका खूप इम्पॉर्टंट असते कारण की फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांना तो निर्णय द्यावा लागतो. काही खेळाडू बऱ्याचदा आपण पाहतो की पंचांच्या निर्णय क्षमतेवरती नाराज देखील होतात, परंतु तुम्ही त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव टाकू शकत नाहीत कारण की अंपायरची निवड का त्या स्पर्धांमध्ये केली जाते तर ती क्षमता त्यांच्याकडे आहे, ती एबिलिटी, ती गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. म्हणून प्रत्येक खेळाडूचा एकच कर्तव्य असायला हवं की पंचांच्या निर्णयाचा आपण आदर हा ठेवलाच पाहिजे. डावाला आता सुरुवात होते. 31 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्याचा पाठलाग करताना
आता 2 बॅटर आपण पाहतो. अमित स्ट्राईक वरती आहे, अक्षय नॉन स्ट्राईक वरती आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज तयार साहिल. या ठिकाणी आपण पाहतायत महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्या महाराष्ट्र पोलिसांमुळेच आपण अगदी सुखरूप आपल्या घरांमध्ये राहतो आणि आज आपण पाहतोय आपलं कर्तव्य तर पार पाडतायत, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर अगदी हे तर आमचं पहिलं प्रेम आहे. आज व्हॅलेंटाईन्स डे जरूर आहे, परंतु प्रत्येकाला वाटतं की आम्ही आमच्या मैत्रिणीसोबत जावं, कोणाला वाटतं की मी माझ्या अर्धांगिनीसोबत जावं, परंतु प्रत्येक क्रिकेटरला वाटतं की माझा व्हॅलेंटाईन जो आहे तो माझ्या मैदानावरतीच व्हावा. आणि आज हे सर्व आमचे क्रिकेटपटू या मैदानावरती आपला व्हॅलेंटाईन डे स्पेशल करताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती साहिल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, क्लास, दर्जा पाहायला मिळाला. षटकार. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय यमगर मेजर साहेब इथे उपस्थित झाल्यात आणि साहेबांचा यंगस्टर चषक माकणे यांच्या वतीने हा यथोचित स्वागत आणि सन्मान हा केला जातोय. बाळू मामा यांच्या शुभ हस्ते हा यमकर मेजर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहताय आपल्या मुख्य व्यासपीठावर. आणि अगदीच मेजर साहेबांमुळेच सर्व माकणेकर सुरक्षित राहतात आणि त्यांचे सर्व आम्ही ऋणी आहोत. इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय, धाव फलकावरती झालेली आहे 7. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही. टप्पा पडला त्यानंतर खूपच बाहेर गेला. स्वेर मारा इथे पाहायला मिळतोय. मग टार्गेटचा विचार आपण केला तर 31चा टार्गेट समोर ठेवण्यात आला आणि जर तुम्हाला समोरच्या फलंदाजांना थांबवायचं तर असे अतिरिक्त चेंडू टाकून चालणार नाही. एक्स्ट्रा रन तिथे जोडलीच गेली आहे आणि त्याचबरोबर एक अतिरिक्त चेंडू देखील गोलंदाजांना टाकावा लागणार आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. व्हॉट अ शॉट, क्लास, कडक, षटकार. अतिशय सुंदर फटक्याची निवड इथे केली. षटकाराची मोहोर तिथे उमटवली. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या 14 झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर तिथे लांबून येत आहेत. चांगला चेस तिथे पाहायला मिळतोय. तितकंच चांगली फेकी देखील बॉलिंग एंडला पाहायला मिळाली, परंतु जिथपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होते तिथपर्यंत आपण पाहिलं 2 धावा अगदी इझिली कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचा रनअप कुठेतरी हरवला, कुठेतरी चुकला आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटच्या मोमेंटला स्वतःला थांबवलं आणि डेटची उद्घोषणा पंचांकडनं देखील झाली आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार साहिल. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली, साहिल येतोय. कुठलीही चुकी त्यानं केली नाही. अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र टिपला गेलाय. पहिला धक्का इथे लागलाय आई माऊली डोंगरी या संघाला. अक्षय गॉन बॅक टू दी डग आउट. पाहू शकाल चेंडूला खेळलं, परंतु आपण पाहू शकला तर खूपच उंच गेला. अंगावरती आलेला बॉल होता, त्याला खेळला आणि विकेट जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालाय करण. 16ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आता बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही आई माऊली डोंगरी या संघाला 15 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 15 रन. चला जास्त वेळ तिथे व्यतीत करू नका, ही हंबल रिक्वेस्ट आहे. 18 बॉल आणि 15ची आवश्यकता. 1 गडी बाद झालेला आहे. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या अवघी झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपक. शेखर किन्नी आमचे गुणलेखक अतिशय सुंदर लेखाजोखा आजच्या दिवसात इनफॅक्ट मागील 4 दिवसांमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्ट ही खूप महत्वाची असते. गुणलेखकाची भूमिका म्हटलं की, कारण की व्हाईट बॉल किती आले आहेत, डॉट किती आले आहेत, त्या सर्व गोष्टी लिहिणं, किती धावा घेतल्यात, किती विकेट्स आहेत टोटल, ही सर्व मात्र मांडणी. आणि उद्याच्या दिवसात हे रेकॉर्ड्स शेखर किन्नी यांच्याकडनं तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. किती चौकार आहेत, किती षटकार आहेत. आता इथे आपण पाहिलं तर 16 धावा या धाव फलकावरती झाल्यात. 18 बॉल आणि 15 रनची गरज आहे. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र अगदी वेगवान मारा पाहायला मिळतोय. दीपकच्या माध्यमातून ज्या वेगामध्ये चेंडू टाकला त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला. सुंदर टायमिंग पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलाय. 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने आपण आता पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा. अगदी शांत आणि संयमानं आपण पाहिलं तर आता फलंदाज कामगिरी करताना दिसत आहेत. कारण की इथून जर एखादी विकेट पडली तर गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी वरचढ होऊ शकतो आणि त्याच्याचमुळे आता तोच विचार फलंदाज करत असावेत की आता विकेट टाकायची नाही. प्रत्येक बॉलवरती आपल्याला एक कॅल्क्युलेशन मनामध्ये घेऊन खेळायचं आहे. इथे आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप असा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा संकेत पंचांकडनं आलाय आणि व्हाईटच्या मदतीने आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दीपक. बॅकफुटला गेले, फटका तर अगदी मिस टायमिंग होता. इथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. कृणालने मात्र प्रयत्न केले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं एफर्ट्स तर अगदी चांगले लावले होते परंतु थोडा पुढे तो चेंडू पडला. इथे मात्र फुल टॉस बॉल फक्त खेळलं. फिल्डर यावेळेला मात्र फ्रेम मध्ये येतोय. सुप्रीत कुठलीही त्यानं चुकी केली नाही. इथे लागलाय अजून एक धक्का. चला न्यू बॅटर गाई करायचे, वॉर्मअप करायचं आणि लगेच मैदानाच्या दिशेने यायचं. इथे आपण पाहिलं तर आम्ही जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही. फक्त 2 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि तंबूच्या आश्रयाला आता तो गेलाय. 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती झालेली आहे 19. इथून मात्र हिची विकेट मिळवली. इथून मात्र दीपकने जरूर एक मेसेज दिलाय की मी कमबॅक करून देणार माझ्या टीमसाठी. कारण की येणारे बॉल आपण पाहिले तर 15 आहेत आणि 15 मध्ये 12 रन हे बनवायचे आहेत. 15 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. फक्त 2 शॉट्सची बात आहे परंतु गोलंदाजामध्ये देखील ती क्षमता आहे, ती कुवत आहे. आता पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी दीपककडून होईल. 15 बॉल आणि 12 रनची गरज आहे. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, कदाचित हा तो फलंदाजाचा पेटंट शॉट असावा आणि त्याच्यामुळे त्यानं तो प्रयत्न केला होता परंतु त्याला जास्त काही करता आलं नाही. डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 19 झालेली आहे. आता येणारे चेंडू 14 आहेत आणि 14 चेंडूंमध्ये 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 12 रन. डॉट बॉल अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. येणारे प्रत्येक डॉट बॉल आता मात्र फलंदाजावरती दडपण निर्माण करतायत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण की 13 बॉल्स बाकी आहेत आणि 13 बॉल्स मध्ये 12 रन्सची गरज. 13 बॉल आणि 12ची गरज आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज दीपक तयार आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय त्याला उत्तर मिळालं. यष्टांचा वेट टिपला आणि विकेट सपतन. चला फलंदाज घाई करा. 38 क्रॉस करणार नाही बाद झालेला फलंदाज. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जायचंय. यानंतर अजूनही एक सामना बाकी आहे तेव्हा प्लीज कोऑपरेट. इथे आपण पाहिलं 2 षटकं झाली आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर आई माऊली डोंगरी या संघाची झालेली आहे 19. आता बॉल टू रन असं इक्वेशन हे पाहायला मिळते. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 रन.
12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालेला आहे विवेक. इथून आता मात्र गोलंदाजांची खऱ्या अर्थानं कसोटी आहे की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. इथून मात्र फलंदाजांना थांबवायचं आहे, कारण की श्री गणेश डोंगरी पाडा हा संघ देखील आम्ही हार शेवटच्या ओव्हरपर्यंत मानणार नाही. या सामन्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हे षटक आता खूप महत्वाचं आहे. इथून जर आपण आता पाहिलं तर रक्षित गोलंदाजी मार्क वरती आलाय. रक्षित आपल्या संघाचं रक्षण करेल का, चांगली गोलंदाजी करेल का, फलंदाजांना रोकेल का, या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला घेण्याकरिता मैदानाकडे जावं लागेल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी पहिला बॉल योग्य प्रकारे हाताळलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी चल बिचल फलंदाजाच्या मनामध्ये देखील आहे, गोलंदाजाच्या मनामध्ये देखील आहे, क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये देखील आहे, कारण की विजय आम्हाला मिळवायचा आहे. आता कुठला संघ वरचढ होईल आणि तलावपाडा संघासोबत खेळेल हे येणारे 11 चेंडूत आपल्याला दर्शवतील. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर रक्षित. अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. गती परिवर्तन केलं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 12 रन अजूनही बनवायचे आहेत. इथून आता मात्र काहीतरी करणला कानमंत्र दिला जातोय की कशा प्रकारे खेळायचं आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आता धावा धावा आणि धावा ह्या जमवायच्या आहेत. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला डॉट बॉल्स आणि विकेट ची नितांत आवश्यकता आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. अतिशय खराब बॉल, खूपच बाहेर गेलेला हा बॉल पाहायला मिळतोय. डोक्यावरती हात लावलेत गोलंदाजाने. ही मी मिस्टेक केली असं त्याला जाणवलं आणि त्यानं लगेच आपण पाहिलं तर रिॲक्शन त्याची कॅप्चर झाली. आता 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. येणारा डॉट बॉल आता मात्र दडपण आणि दबाव पूर्णतः निर्माण करतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 11 धावा. षटकातील पुढचा बॉल, चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार रक्षित. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. स्लाइस केलं या बॉलला. गली रिझन मध्ये चेंडू गेलाय. फिल्डर तिथे येतात. एक धाव तर जरूर मिळाली आहे. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21. आता येणारे चेंडू आता बाकी आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. श्री गणेश डोंगरीपाडा म्हणतात की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत. जे करायचे ते प्रयत्न आम्ही करणार. आता पाहूया काय होणार आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 10. इथे मात्र अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय मॅजिकल मुवमेंट, मॅजिकल कॅच कृणालकडनं पाहायला मिळतोय. हा टिपलेला कॅच आज मात्र कृणालच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती 100% येणार, कारण की तो मॅजिकल कॅच जणू काही फेविकॉल का जोड तुटेगा नाही असंच मात्र त्यानं दर्शवलं. काय अतिशय सुंदर कॅच तो चिपकला त्याच्या हातामध्ये. 4 गडी बाद 21 अशी स्थिती पाहायला इथे जरूर मिळाली आहे. इथे मात्र आता निर्णायक क्षणावरती, निर्णायक वळणावरती ही मॅच आली आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 10 ची गरज आहे.
काय कलाटणी मिळवली आहे या सामन्याला. 12 बॉल 12ची गरज असताना या षटकात आपण पाहिलं तर फक्त 2 धावा रक्षितने मोजल्यात. अगदी एक वेगळं वळण या मॅचला निर्माण झालंय. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव घेतले, दुसऱ्या करता वळलेत आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. साहेब इथून रजा घेत आहेत आणि खूप खूप आभार, आपण इथे आलात, या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिलेत. इथे जर आपण आता पाहिलं तर ही मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 8 रन हे इक्वेशन समोर आहे आणि असे कारनामे श्री गणेश डोंगरीपाडा या संघानं बऱ्याचदा केलेत. आता जबाबदारी आहे शेवटच्या षटकाची. कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता. चला व्यंकटेश, जास्त टाइम घेऊ नका, अजून एक सामना यानंतर शिल्लक आहे. अगदी रोमांचकारक ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 8 रन शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. ऍड व्हिडिओ करायची. पहिलाच व्हिडिओचा ऑप्शन येते बघ. डाउन व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हिडिओ घ्यायची, ती डाउनलोड करायची पीसी मध्ये. 6 बॉल आणि 8 रन्सची गरज. ऍड इनपुट चालू केलं ना आपण, तर पहिलाच व्हिडिओचा ऑप्शन. रोहित, शेवटचा आणि अंतिम षटक. फलंदाजाच्या मनामध्ये धाकधूक आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या मनामध्ये धाकधूक आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे वाट पाहत आहेत कुठला संघ विजयी होईल. इथे मात्र पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलाय. खाली राहिलेला बॉल होता. व्यंकटेशने मात्र आपल्या हातामध्ये चेंडू ठेवलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आणि यष्टा उद्ध्वस्त केल्यात. आणि इथे मात्र आपण पाहतोय आता अजूनही भरपूर काही बाकी आहे या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8. काय जबरदस्त हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हीच तर खरी मजा आहे या क्रिकेटची. कधी इथे तर कधी तिथे असं मात्र हा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सध्या जर आपण पाहिलं तराजूमध्ये दोन्ही संघांना मापलं तर अगदी दोन्ही संघांचं माप हे अगदी समान आहे. क्षमता आहे दोन्ही संघांमध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला लास्ट ॲक्शन हिरो कोण बनतोय याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आता लागलंय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. रोहित मीत नव्यानं दाखल झाला. रोहित स्ट्राईक वरती आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय रोहित. इथे मात्र अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागली की काय जोरदार अपील यावेळेला आणि यस, इट इज गॉन. विकेटचं झालं पतन. थँक्स. एकलव्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं रोहित फक्त एकच टार्गेट पकडतोय की मला चेंडू डॉट करायचे आहेत, मला विकेट मिळवायचे आहेत. आणि जे टार्गेट त्यांना सेट केलंय, जो विचार त्याच्या मनामध्ये आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे जरूर होत आहे. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रोहितकडनं. अप्रतिम क्लास, उच्च दर्जाची गोलंदाजी, उच्च दर्जाचं क्रिकेट यंगस्टार चषक माकणे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता येणारे चेंडू 4 बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. चला कुणाल, जास्त टाइम स्पेंड करू नका, चर्चा जास्त करू नका, लगेच धावाला खेळायला सुरुवात करा. काय रफ अँड टफ क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळत आहे.
तलावपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे टॉस का बॉस होण्याकरता. यातील विजेत्याबरोबर आपल्याला खेळायचं आहे. 4 बॉल आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र लो फुलटॉस बॉल होता, खेळून काढलाय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये, चेंडू गेला, फिल्डर तिथे येतात, फील्ड करतात, फेकी करतायत. क्लेवर क्रिकेट डोंगरीपाडा संघाकडनं पाहायला मिळत आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षकाचं प्रेझेन्स ऑफ माइंड हे पाहण्यासारखं होतं. त्यांना जर फेकी केली असती वेगामध्ये तर कदाचित मागून चेंडू निघून गेला असता, परंतु त्यांना तसं केलं नाही. हळुवारपणे तो चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये गेला. आता 3 चेंडू जर आपण पाहिलेत तर 3 चेंडूंमध्ये 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सिद्धिविनायक तलावपाडा विकी आपण इथे येऊन थांबायचं. यातील विजेत्याबरोबर शेवटची लढत आजच्या दिवसाची आपण पाहणार आहोत. तो संघ कुठला आहे ते प्रश्न चिन्ह अजूनही उभं आहे. इथे बरेच प्रेडिक्शन्स लावले जात आहेत, परंतु आता प्रत्यक्षात मैदानामध्ये काय होईल, कारण की 12 प्लेयर्सच्या मनामध्ये भरपूर अशी धाकधूक आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा संघ जिंकावा, डोंगरीपाड्याला वाटतं आमचा जिंकावा, डोंगरे संघाला वाटतं आमचा जिंकावा, परंतु जो चांगला क्रिकेट खेळेल तो नक्की जिंकेल. 3 बॉल आणि 7 रन. अगदी चांगला बॉल डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर अगदी कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे केला जाईल का? फॉर्मलिंग झालं, फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र आपण पाहतोय फॉल ऑफ विकेट. बारा बॉल 12 रनची गरज असताना जी गोलंदाजी खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये संघाला आणलं रक्षितने, जी ओव्हर त्यानं टाकली, फक्त 3 धावा त्या षटकामध्ये. रक्षितने 4 धावा मोजल्या. त्याचबरोबर दीपकचं देखील कौतुक करायला हवं, फक्त 3 धावा त्यानं मोजल्या. पहिल्या षटकात आपण पाहिलं 16 आल्या होत्या, परंतु त्यानंतर ती 2 षटकं खूप महत्वाची होती. त्याचबरोबर आता रोहित देखील चांगली कामगिरी करतोय. काय जबरदस्त ही रोमांचक लढत. 2 बॉल आणि 6 रनची गरज आहे. आणि इथे आपण पाहतोय फलंदाजाने या चेंडूला जाऊ दिलं. अगदी योग्य प्रकारे आपण पाहिलं, पिचिंग अगदी चांगली. त्यानंतर तो स्विंग विकेट किपरच्या हातात. आता शेवटच्या बॉलचा थरार. इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, वाईट करता रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मदत. आणि कॅच सोडला. आता 5 बॉल का 4 बॉल 20 नाही 18. समीरच आहे ना, समीर खेळतोय ना. समीरला स्ट्राईक भेटली का परत? 2 काढले असतील तर 18. येस, इट इज अ फेअर बॉल. योग्य प्रकारचा बॉल तिथे पाहायला मिळालाय. आता शेवटच्या बॉलचा थरार. 1 बॉल आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता. शेखर काय वाटतंय, कोण जिंकणार? पाहूया. 1 बॉल आणि 6 धावा. 1 बॉल आणि 6 रन. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. दबाव फलंदाजावरती, दबाव गोलंदाजावरती देखील आहे. इथे मात्र फटका तर चांगला खेळला आणि या मॅच वरती आपली पकड अगदी भक्कम केली श्री गणेश डोंगरीपाडा या संघानं. आई माऊली डोंगरे, आपण देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलात, पण क्रिकेट आहे शेवटी, जो चांगलं खेळतो त्याचा विजय होतो. तर चला, तलावपाडा टीमचे कॅप्टन आपण या.